एकदा त्रेतायुगामध्ये भगवान शंकरजी आणि सती रामकथा ऐकण्याच्या उद्देशानं निघाले. ते महाराष्ट्रात आले. एकटे शंकरजी नाही, सोबत सती आहे बरं का पवार साहेब. अतिशय पवित्र परिसर आहे हा. इतिहास सांगतो की महादेवजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्यासाठी कैलासाहून आले ते अनकाई किल्ल्यावर. हा परिसर पहा. महादेव बडादेव सबदेवन का बाबा, पण त्याला रामायण ऐकायला महाराष्ट्रात यावं लागलं, कारण तेव्हा चातुर्मास अगस्ती मुनीचा इथे होता अनकाई किल्ल्यावर. कुंभज, कुंभातून ज्याचा जन्म झाला ते अगस्ती मुनी, चातुर्मास त्या वर्षीचा अनकाई किल्ल्यावर होता. आणि सोबत सती आणि शंकरजी रामायण ऐकायला इथे येतात. एक बार त्रेता जुगमाही शंभू गये कुंभज ऋषी पायी. अनकाई किल्ला. एकटे शंकरजी नाही, सोबत सती आहे. तेव्हापासून ही पद्धत पडली असावी की कथा दोघांना ऐकावी. पती पत्नी दोघंही पाहिजे कथेला. आज जर चुकून एकटा महादेव आला असेल तर त्यानं उद्या आपली पार्वती सोबत घेऊन येणे. आणि जर परस्परे पार्वती आली असेल तर तिनं उद्या 5:45लाच घराला कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे उद्या. काय म्हणतो तुला? त्याचं कारण सांगतो. पतीनं जर पुण्य केलं, पत्नीला आपोआप अर्ध मिळतं. पत्नीनं पुण्य केलं तर पतीला मिळत नाही. पतीनं पाप केलं, पत्नीला भोगावं लागत नाही. पण पत्नीनं जर पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क असतो, पत्नीच्या पुण्याईत नाही. म्हणून तर पदवीमध्ये हक्क आहे का नाही? आता हे खेडे गावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे अजूनही. शिक्षक घरी नसेल तर ताईला विचारतात, मास्तरीन बाई, तिला सहीसुद्धा येत नाही. पण अख्खं नागापूर म्हणतं मास्तरीन बाई. का? पती मास्तर आहे ना. मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बुईन नसेल जमत काय? आता मी उलट विचारतो पवार साहेब, पत्नी शिक्षक आहे आणि पती शेतकरी आहे, त्याला म्हणतंय कोणी मास्तर? तो का डोक्यात फरक झाला तुमच्या? मी आपलं नांगर घेऊन चाललो शेतात. पत्नी जरी शिक्षिका असली तरी शेतकरी पतीला कोणी मास्तर म्हणत नाही. पण पती मास्तर असल्यावर पत्नी अशिक्षित असू द्या, अख्खं गाव मास्तरीन बाई. पतीच्या पदवीमध्ये तसं पतीच्या पुण्यामध्ये पत्नीचा हक्क आहे. मग ते ब्राह्मण काका पूजा सांगतात का नाही? काय बसले ब्राह्मण काका? सत्यनारायण केला ना तुम्ही, डोळ्याला पाणी लावा वगैरे वगैरे. मग शेवटचा संकल्प असतो म्हणा मग जमला आता आपला, तरी तुमचा धंदा तुम्ही करा, मी तुमच्या धंद्यावर नाही, पण मला चांगलं येतं त्या. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल सर्वशनार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु. एवढ्यात ब्राह्मणाचं लक्ष, मावशी काय तसे काय बसल्या? हाताला हात लावा. नुसतं हाताला हात लावल्याबरोबर अर्ध पुण्य गेलं सत्यनारायणाचं. आणि 1 महिना आबदलं.
हात लावल्यावर अर्ध पुण्य गेलं. पण पवार साहेब हे कुठेही नियम लावू नका. आम्ही कथेत सांगितलं आणि कोणं सुपीक डोकं चालवलं. रेल्वेमध्ये नवरा बायको दोघात एक तिकीट काढलं. दोघात 3 स्टेशन प्रवास झाल्यावर टीसी आला. तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी, मग काय करू. 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायका सोबत नाही. नवल सांगतो तिकीट काढ. बायको आहे माझी, बैरण आहे, ऐकू आहे मला, तिकीट काढ. यानं तिच्याकडे पाहिलं. यांचं आधी ठरलं होतं. तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला बरं का ब्राह्मण काका. टीसीचं डोकं चाले ना, पागल म्हणा. तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे, काय भानगड आहे, कुठे काय भानगड आहे. बायको आहे माझी. मग 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 काय करतो. काळा कोटवाल्या आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहाणा झाला का तू. तिथं कसं चालतं. अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ, रेल्वेच्या कायद्यात नाही. बस राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे स्वरूप पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे करू नये, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. मग होतं काय, जर पती रामायणाला आला आणि पत्नी सिनेमा बघायला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये म्हणून दोघंही येत जा. संग सती जगजननी भवानी. शंकरजी आणि सती दोघंही रामायण ऐकण्याच्या उद्देशानं इथे आले आणि काही किल्ल्यावर अगस्त्य मुनींनी नमस्कार केला. पूजे ऋषी अखिलेश्वर जानी. नमस्कार केला, पूजा केली. महादेवजीला वाटलं बापरे, ज्याच्याकडे रामायण ऐकायला आलो वक्त्यात केवढी नम्रता आहे, मला नमस्कार करतो. पण सतीनं डोकं चालवलं. जे घाबरून लागलं नमस्कार करायला, काय कथा सांगणार आहे. दोघांनी 2 अर्थ लावले बरं का. कृती एक असली तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला वेगवेगळे असतं. दुपारची वेळ आहे, आंब्याच्या झाडावर पक्षी काहीतरी कुजबूज करतात. 3 जण आंब्याच्या सावलीत. एक ब्राह्मण आहे, एक भाजीपाल्याचा व्यापारी आहे आणि एक पहिलवान. हे दोघं कलंडले. ब्राह्मण म्हणाले नुसत्या झोपा काढता ले का माणसारखे माणसं ले का पाखरं भजन करतात. कुठं आहे ते काय मला ऐकू येतं. काय म्हणतात, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणाले. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणला तसं नाही म्हणत काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा, दुसरं काय डोक्यात. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही. आपलं आपलं डोकं. असं नमस्कार केला कोणी, अगस्त्य मुनींनी. दोघांनी 2 अर्थ लावले. सतीला वाटलं नमस्कार करतंय केवढं घाबरलं, काय कथा सांगणार आहे. शंकरजीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायला आला वक्त्यात केवढी नम्रता आहे, म्हणून लक्षपूर्वक कथा ऐकली. ते महादेवानं. सतीचं लक्ष लागलं नाही. कथा श्रवणानंतर आता अनकाई किल्ल्यावर निघाले नाशिककडे. त्रेतायुगातली घटना, दंडकारण्याचा भाग. सीता चोरीला गेलेली आणि शोधार्थ फिरतायत राम लक्ष्मण. हा योग आहे. महादेवजीचं लक्ष गेलं. बापरे, ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम दर्शन द्यायला पुढं आहे. जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. इथंही डोकं चालवल की झालं. ते कोण्या गावचं झाडं कवटावू कवटावू बायकोसाठी रडतं. आमचा मिस्टर त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो. म्हणून इच्छा असून रविदास महादेवजीला नमस्कार करता आला नाही. इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बाजू रहा साहेब आले, साहेब साहेब घरी आले की म्याव. काही करत नाही. हे इथलं सांगतो महादेवाचं. तुमचं चांगलं असेल ना. महादेवजीला नमस्कार करता आला नाही. खूप लांब गेल्यावर अष्टसात्विक भाव आवरता आले नाही. नेत्राला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून राहत. त्या दिशेनं पाहलन, मुख हात जोडले. महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आता सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. 3 बार सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन, जय हो, जय हो, जय हो कहते हो. वो कौन है. शाबाश शाबाश.
सासू कथा कुंभजरी शिगा जासू कथा कुंभजिरीची गाय जासू कथा कुंभजिरीची गाय भगती जास में मुनी भगती जास में मुनि सुना भगती जासु में मुनि सुनाए भगती जासु में मुनि सुनाए सोई मम इष्ट देवर सोई मम इष्ट देवर गुवीरा सोई मम इष्ट देवर गुवीरा सोई मम इष्ट देवर गुवीरा देवत साई सदा मुनिधीरा सेवत जाई सदा मुनिधीरा सदा मुनिधीरा सासु कथा कुंभजरी गाई भगती जास में मुनि सुनाई सासु कथा कुंभजरी गाई भगती जास में मुनि सुनाई। 3 बार सच्चिदानंद घन परमात्मा जय हो जय हो जय हो कहते हो, वो कौन थे? अरे जासू कथा कुंभद ऋषी गाई भक्ती जासूमय मुनी सुनाई सोई मनीष देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना, ते माझं इष्टदैवत राम. राम, हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो बताते थे प्रवचन में कि राम ब्रह्म है. हाँ देवी, अगर ब्रह्म तो ब्रह्म को वियोग कैसा, अरे वियोगी ब्रह्म कैसे? जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली, बस झाडं कवटाळत. शंकरजी हसले. जव तुमरे मन अति संदेव तव की न जाय परीक्षा लेऊ. जर त्याच्या बाबतीत तुला संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला? मी वटवृक्षाच्या सावलीत बसतो आणि मग सती परीक्षा घ्यायला निघाली. सतीनं डोकं चालवलं की परीक्षेकरता माध्यम काय वापरावं, आणि लक्षात आलं आता हा सीतेसाठी रडतोय ना बाबा, आपण सीताच होऊन जावं. जर हा परमेश्वर असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून म्हणल जानकी का गई थी, कितने दिन से रो रहा था. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सीतेचं रूप धारण केलं, आणि सीतेच्या रूपात सती भगवान रामचंद्रकडे आली. आता लक्षात घ्या, रामाचे शंकरासोबत, शंकराचे रामासोबत 3 संबंध आहे: सखा, स्वामी, सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे भक्त आहे, आणि एकमेकाचे मित्र आहे. अरे का? आता सती सीतेच्या रूपात गेली. रामचंद्रानं ओळखलं, पण म्हणावं काय? धर्मसंकट आहे. सीते म्हणावं तर जगडमाता सती आहे, आणि माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे. ते नाही का छत्रपती शिवरायाच्या पवाडामध्ये असंच आहे. एक 10 सेकंद घेतो. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळ्यांचा आहे. राम राम कुठणारा तुळजापुराहून, बस. तसं सीते म्हणावं जगन्माता आहे, माते म्हणावं सीतेच्या रूपात आहे. कारण रामचंद्र आणि शंकरजी एकमेकाचे भक्त आहे. तर इथं आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. बरं का रविदास, रामचंद्रजी भजन करतात ओम नमः शिवायचं, बरोबर आहे, आणि शंकरजी श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, हातवर श्रीराम जय राम सर्वांनी म्हणायचं. शाबास. लाजाय
बोलायचं नाही. हा श्रीराम जय राम जय जय राम. वा वा शाबास. श्रीराम जय राम जय जय राम. रे बारे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. क्या बात. आहा. भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव. शाबास. शिव राम तुझी सदा शिव. सदा शिव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम तुझी सदा शिव. सदा शिव. राम तुझी सदा शिव. भजन करी महादेव. श्रीराम जय राम. भजन करी महादेव. श्रीराम जय राम. हात वर थोडा आहे. श्रीराम जय जय राम. शूटिंग वाले हे टाटा बिर्लाला नाही एवढं घ्या. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम. पहिला दिवस. श्रीराम जय राम जय राम. आहा. श्रीराम जय राम जय राम. शिवा. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बस पवार साहेब आता काही काळजी नाही. 8 तारखेपर्यंत भरला ना मंडप आपला. आता नाही. अरे नवीन वर्षे सुख समृद्धीचं जावो हे म्हणायची गरज नाही नागापूरला. का नामचिंतनानं रामकथेनं भजनानं नवीन वर्षाचं स्वागत झालं. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. बस मस्त योग आला बरं का रविदास. मलाही सुरुवातीला वाटलं पण आता पवार साहेब महिलाचा कक्ष पॅक झाला बरं का. इकडे कौशल्या माता नाही नंतर करू ते आहे. इकडे आहे पुरुष मंडळी येतात आहे. आज पहिला दिवस आहे. राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव. एकमेकाचे भक्त आहे म्हणून रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात आणि शंकरजी सीतेला. आता सती सीतेच्या रूपात आली. रामचंद्रजीनं ओळखलं पण प्रश्न पडला हिला म्हणावं काय. सीते म्हणून हाक मारावी. जगडमाता आहे. माते म्हणावं तर सीतेच्या रूपात आहे. प्रभूची हुशारी पहा. सीतेही नाही म्हटलं आणि मातेही नाही म्हटलं. नमस्कार केला रामचंद्रानं आणि मुखातून शब्द निघाले मेरे पिता शंकरजी काय. फार आईस्क्रीम झालं सतीचं. सतीच्या लक्षात आलं या बाबानं मला ओळखलं फक्त मम्मीच म्हणायचं शिल्लक ठेवलं बाकी डॅडीचं नाव घेतलं. घाबरून गेली सती. भयभीत झाली. डोळे मिटले. उघडलं
राम लक्ष्मण सीता तिघे दिसतात. पुन्हा डोळे मिटले उघडले. राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले उघडले. रामचंद्र झाडं कवटाळतात. लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले उघडले. आता राम नाही, लक्ष्मण नाही, सीता नाही. भयभीत झालेली सती महादेवजीकडे निघाली यायला. महादेव अंतर्यामी, त्यांना सगळा नाटक कळाला. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. महादेवजीने विचार केला, हे माझ्या आईच्या रूपात गेली, सीतेच्या. हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवला तर जगातल्या भक्तीच्या नात्याला कलंक लागतोय. बरं, ही खोटं बोलणार आहे म्हणून आल्या आल्या महादेवजीने विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा लिहिणे कुस आहे? परीक्षा वगैरे काही नाही घेतली, काही नाही घेतली. मग कशाला गेलती? कशाला गेलती? तुम्ही इथून नमस्कार केला का नाही? मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलं हे खोटं बोलते आहे. म्हणून महादेवजी आणि सती कैलासाकडे निघाले. मनोमन प्रतिज्ञा महादेवानं केली, या देहामध्ये सती आहे तोपर्यंत हिच्यासोबत पत्नीत्वाचा संबंध ठेवणार नाही. हे मनोमन प्रतिज्ञा केली ना. आकाशवाणी झाली, धन्य हो शिव जी, आप जैसी प्रतिज्ञा करने वाला दुनिया में दूसरा कोई नहीं है. सतीनं विचारलं, अशी कोणती प्रतिज्ञा केली? तर आकाशवाणी झाली. महादेवाला वाटलं जर सतीला म्हणावं तुझा त्याग केला हिला दुःख होईल, आणि म्हणून विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 शंकरजी आणि सती कैलास पर्वतावरती आले. नेहमीचं डाव्या भागाला बसायचं जे सतीचं आसन आहे ते स्वतः महादेवाने उचललं आणि सामोर मांडलं. सांगितलं, देवी सामने बैठो. याला म्हणतात कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं की आता पत्नीत्वाचा त्याग झाला, डाव्या भागाला बसायचा माझा अधिकार संपला, आणि सती पुढे बसली. भगवान शिवजीला समाधी लागली बरेच वर्ष. आणि त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. दक्ष राजाला प्रजापती पद प्राप्त झालं. पद आणि मद हे शब्द जवळजवळचे आहे बरं का. पचा म करायला फारसा खर्च येत नाही. पच्या डाव्या कोपऱ्याला शून्य लावा, त्याचा लगेच म होतो. त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नसतात, पदाचा अहंकार वाईट असतो. जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो तेव्हा त्याचं रूपांतर मदात होत असतं. म्हणून पद आणि मद. बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब आवा, नाही कोऊ असं जन्मा जगमाई, प्रभुता पायी जाई मद नाही. एक दिवस ब्रह्मसभेमध्ये 33 करोड देवता बसलेले, ब्रह्म विष्णू महेश सर्व बसलेले आहे. आणि प्रजापती पद प्राप्त झालेले दक्ष राजे ब्रह्मसभेत येतात. असा नियम आहे. प्रजापती आल्यानंतर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. त्या पदाला महत्त्व आहे. ते पद हे ब्रह्मसभा सांगतोय मी. पवार साहेब, विधानसभा, लोकसभा, अरे केवढं महत्त्व आहे त्या पदाला माहिती. आपले साधे धोतर, नेहरू सदरा, टोपी, जॅकेट न चष्मा, हरिभाऊजी बागडे होते का नाही, आता तिकडे गेले. पण विधानसभा अध्यक्ष बसून असायचे आणि मुख्यमंत्री उभं राहून बोलणार. तर पदाला मान आहे. विनंती करावी लागणार, बसा खाली प्लीज. प्लीज नाही, बाकीच्यांचं ऐकायचं. बसा खाली. बागडे साहेब नाही, बसा खाली. अधिकार आहे तो. अरे केवढा सन्मान असतो त्या पदाचा. एकदा आपल्याला टी व्हीला दाखवलं होतं, लोकसभा अध्यक्ष बालयोगी झाले होते. अध्यक्षाची निवड झाल्यानंतर दोघांनी सन्मानपूर्वक आसनापर्यंत न्यायचं असते. एक भारताचे पंतप्रधान, एक विरोधी पक्ष नेता. जेव्हा बालयोगींची निवड झाली लोकसभा अध्यक्ष, एका भागानं सोनिया गांधी चालत होत्या विरोधी पक्ष नेत्या, आणि एका भागानं अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान. आसनापर्यंत न्यायचं, त्यांना बसवायचं, नमस्कार करून मग पंतप्रधानांनी आपल्या जागेवर जाऊन बसायचं. एवढं महत्त्वाचं पद आहे लोकसभा अध्यक्ष.
विधानसभा अध्यक्ष. इथलं चालू आहे हे ब्रह्मसभा, आणि ब्रह्मसभेचे अध्यक्ष झाले दक्ष राजे, प्रजापती पद. आणि अध्यक्ष आल्यानंतर सर्वांनी उठायचं. प्रजापती ब्रह्मसभेत आले, सर्व उठून उभे राहिले, पण तिघं बसून होते, ब्रह्म विष्णू महेश. दक्ष राजाचं लक्ष तिघाकडे गेलं, त्यात पहिलं लक्ष ब्रह्मदेवाकडे गेलं. पण वाईट वाटलं नाही, का माझा बाप आहे. नाही उठणार बाप मुलाचा सन्मान करायला, कारण ब्रह्मदेव बाप आहे दक्षाचा. शेजारी लक्ष गेलं तर विष्णू भगवान दिसले. त्यांच्याही बद्दल वाईट वाटलं नाही, का हा तर बापाचा बाप आहे. कारण विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव, म्हणजे माझ्या बापाचा बाप, आजोबा लागतो, नाही नातवाचा सन्मान करेल. बरं का रविदास. त्याच्या शेजारी लक्ष गेलं शंकरराव, पण त्यांच्याकडे देवाच्या दृष्टीने नाही पाहिलं, नात्याच्या संबंधाने. याला मुलगी दिली, सासरा होय पठ्ठा, जावाय लागतो माझा, याला काय तकलीफ होती उभं राहायला. आणि जे बोलायला सुरुवात केली ब्रह्मसभेत, सासरा बोलतो जावायाला, पण सुरुवात कुठून, मरकट लोचन. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या. सांगा काय वाटलं असेल जावाई बापूला. अरे ऑफिसमध्ये येऊन जर सासरा बाकीच्या साहेब लोकांच्या समोर जर असं बोलत असेल, माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, मुलगी देऊन पश्चाताप झाला, मेल्या माणसाचे मुंडके घालतो गळ्यात, चिता भस्म लावतो, बैलावर बसून फिरतो, बिना कपड्याचा. सासरा बोलतोय बरं का, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. पण महादेवानं खाली मान घातली, एका शब्दानं प्रत्युत्तर केलं नाही सासऱ्याला. यात नवल नाही. घरी आल्यावर सतीजवळ सांगितलं नाही तुझा बाप असं बोलला. हे जर प्रकरण 2024 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन सगळ्या साहेब लोकांच्या समोर जर सासरा बोलला असता, काय झालं असतं. सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर घरी आल्यावर पत्नीवर निघाला असता. सुटकेस भर, कुठं जायचं, सुटकेस भर म्हणतो तुला, का तुझ्या बापाकडे नेऊन देतो. काय झालं, वाटेल तसा बोलला तुझा बाप. पण महादेवरावनं सतीजवळ सुद्धा हे सांगितलं नाही. लक्षात घ्या. इकडे दक्ष राजानं यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना निमंत्रित केलं, पण सतीला आणि शंकराला निमंत्रण नाही, जावयाला आणि लेकीला नाही निमंत्रण, बाकी सर्वांना निमंत्रण दिली. मोठा यज्ञ, जेवण चालू आहे, जेवण करून देवता निघाले. जेवण झाली का, हा आता स्वर्गाला. एक काम करा, विमानं कैलास मार्गे न्या. काय उद्देश आहे कैलास मार्गेच का, ही पूर्वीपासूनची बिमारी आहे. कैलास मार्गे विमानं गेली म्हणजे जावयाला आणि लेकीला कळल की आमच्या पप्पाकडून गुलाबजाम खाऊन येतात लोक, आम्हालाच निमंत्रण नाही, एवढाच उद्देश. हे आताही बिमारी आहे. पंजाबरावला चांगलं माहिती असते की शेजारच्या विठ्ठलरावला गोविंदरावचं निमंत्रण नाही, हे गावगड्यात चांगलं माहिती असते. पण पंजाबराव जेवायला जाताना मुकट्यानं जात नाही. चला विठ्ठलराव, कुठं, गोविंदरावकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही एकमेकाचा, आम्ही भीक लागली का मला, जा ना घरादारासहित कुलप लावून. तो प्रकार कैलास मार्गे. जेव्हा कैलास मार्ग विमानं आली, सतीचं लक्ष गेलं. दैवत विमानातल्यांना विचारलं, कुठनं येता तुम्ही, तुमच्या बापाकडून. केवढा मंडप न केवढा यज्ञ, सगळे दिसले तुम्ही दोघंच नाही. झालं हेच, एवढ्याच कामावर होते. आणि गेली निघून देव. आता सती महादेवाकडे आली. बरं का, आता पुरुष मंडळी नीट ऐका, परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे महिलापासून शिका. यांचा कोण तास घेतंय कोणास माहीत, काय शब्द योजना असते त्यावेळेला. सतीनं का काय, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे
हिच्या बापाकडे नाही का? खरं सांगा, पण त्यावेळेला शब्द कोणते वापरायचे असतात? हां, माझ्या बापाकडे नाही म्हटलं, तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात, हे देवता तिकडनं येतात जेवण करून असं. मग तुला काय वाटतं, तुझा बाप कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हे तू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला का? आज सांगतो, तुझ्या बापाचा अपमान करायचा उद्देश नव्हता. मी ध्यानस्थ बसलो होतो सभेमध्ये, तुझा बाप आला, उठलो नाही तर वाटेल सापडला माकडाच्या डोळ्याच्या भिकारड्या. म्हणून हेतू पुरस्कार निमंत्रण नाही. आणि निमंत्रणाशिवाय जाऊ नये, निमंत्रण असलं तरी जाऊ नये, निमंत्रणाची वाट पाहू नये. बरं का, हे ठिकाण लक्षात घ्या. निमंत्रण असलं तरी जाऊ नये आषाढात. जाऊ दे, मराठी कळलं. निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. काही माणसं धाडस करतात पवार साहेब, अरे जेवणाचं काय, मंगल कार्यालय निमंत्रण नाही, नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे पण मुलीकडचे आणि विचारलं मुलाकडचे. दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुलीकडचं, संध्याकाळी मुलाकडचं, दुपारी मुली, संध्याकाळी मुलाकडचं. तुळशीच्या लग्नापासून मृगाचा पाऊस पडेपर्यंत 7 महिने बाहेर जे होतं 2 शब्दावर, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं, मुलीकडचं मुलाकडचं. नीट बसवते. मंगल कार्यालयामध्ये ते मागून आले सरकत ते मंगल कार्यालयामध्येच जेवणाची पंगत होती. ते बसलं, अनोळखी चेहरा बघून पंक्तीचा मालक आला. कुठले आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले. तुम्हाला विचारतो कोण आहे, कुठले? मी का? हा, मुलीकडचा. काय? नाही, गडबड झाली, मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे का? मुलीकडचं मुलाकडचं सांगतो. अरे म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला, पण निमंत्रणाची वाट पाहू नये कथा कीर्तनाला. 1 जानेवारीपासून पार 8 जानेवारीपर्यंत कार्यक्रम होता राव. आणि तुम्ही चांगले माळ करीन, चंदन मुद्रा लावता, दिसले नाही एकही दिवस. आम्ही कसं यावं का? आम्हाला कुठं पवार साहेबांनी निमंत्रण दिलं? त्यांच्या नातवाचं बारसं होतं का निमंत्रण द्यायला? अरे कोरोना झाला होता तेव्हा डॉक्टर निमंत्रण देत होता का तू पळत होता नाशिकला? खरं सांग. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, तसा आपुल्या परिहारा लागून या. इथे निमंत्रणाची वाट पाहायची नसते. तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे. म्हणून निमंत्रण नाही, जायचं नाही. अहो पण माझ्याच पप्पाकडे सती 4 ठिकाणं अशी आहे निमंत्रणाची वाट पाहू नये. बिना निमंत्रण जाता येतं. महादेवजी सांगतात बरं का. 4 ठिकाणं कोणती? गुरुच्या घरी शिष्याला, मित्राच्या घरी मित्राला, भगवत कार्यात भक्ताला आणि माय बापाच्या घरी. ते दोन्ही मुलं जाऊ द्या मागं, जाऊ द्या मागं. असे 2-4 असले पुढं कधी. हां बस, प्रमुख श्रोते बसा. तर त्यांची झाली वैयक्तिक चर्चा चालू आहे त्यांची. ते काय मंत्रिपदाबद्दल असेल काहीतरी असेल. कठीण आहे हा ना. ते तिथून सरकत आले. मला माहिती होतं हे. जावे 4 ठिकाणं. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरुजी निमंत्रण द्यायचं विसरले, पण शिष्याला कळालं ना, बिना निमंत्रणाने जायचं गुरुच्या घरी शिष्याला. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, ते मित्र मात्र विसरला, कार्य व्यापामुळे निमंत्रण द्यायचं, पण कळलं ना, अक्षर टाकायला जरूर जा. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला. इथे पवार साहेबांनी भगवत कार्य त्याचं आयोजन केलं 1 जानेवारीपासून. कळालं भक्ताला, बिना निमंत्रणाने जावं. आणि मायबापाच्या घरी काही कार्य आहे, मायबाप निमंत्रण द्यायचं विसरले, पण मुलाला कळालं, बिना निमंत्रणाने जावं म्हटल्याबरोबर सती उभीच झाली. आणि तेच म्हणते ना मी, माझ्या पप्पाकडे ना निमंत्रणाची गरजच काय.
आणि मग लक्षात आलं महादेवाच्या की कायदा आपल्याकडेच फिरला. 2 शिवगण तयार केले आणि 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता जबल गई भगवानी, पिता जबल गई भगवानी, पिता भवानी जब गई भवानी, पिता भवानी जब गई भवानी, का भूले सनमानी, का भूले सनमानी, छत्राची का भूले तनमानी, चिताची का भूले तनमानी, सादर भले दिली एक माता, सादरी भले ही मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, सादर भले ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता, पिता जब गई भवानी, पिता भवानी जब गई भवानी, दोन शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. इकडे दक्ष राजानं सक्त ताकीद केली. लक्षात घ्या, माझा जावाई शंकर भगवान माणिपुरुष तो निमंत्रणाशिवाय येणार नाही, पण माझी कन्या सती निमंत्रणाशिवाय यज्ञ मंडपात येण्याची शक्यता आहे. इथं आल्यानंतर सतीचा जो सन्मान करेल, तिच्यासोबत जो बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आता सती यज्ञ मंडपात आली तरी कोणी सन्मान करत नाही दक्षाच्या भीतीनं. बहिणी होत्या त्या मोठ्या उपेक्षात्मक बोलू लागल्या. एक बहीण पुढं आली, रविदास, सती काय ताई चालत आली का? बैलावर आली बसून. तुझ्याकडे काय इंडी काय का? अंधी बैल. लाजून गेली बिचारी. दुसरी बहीण आली, सती काय ते तुझ्या मिस्टरच्या डोक्यावरचं पाणी पडायला थांबलं का? पडतंय पाणी. पुन्हा एक बहीण आली, सती काही कपडे बिपडे घालतो का? पहिल्यासारखाच फिरतो. पुन्हा एक आली, सती बंगला बिंगला बांधला का ग? का अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही. पुन्हा एक आली, भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर भली मिली एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. प्रेम कशाला म्हणतात? ज्याच्यात भय नाही. आणि भय असेल ना तर समजायचं ते प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे. असं एकच पात्र जगात आहे, त्याचं नाव माता आहे. लेकरू आडवा आलं, गडबडा गडबडा ती माऊली लोळती. डॉक्टर घाबरून गेले. डॉक्टर बाहेर आले, पाटील इकडे या. काय 2 पैकी 1 जगल, बाळ जगलं, बाळाची आई, वेळ कमी आहे, सांगा काय करू? लेकरू मेलं तरी चालेल साहेब, मंडई जगवा. बाप त्याही वेळेला डॉक्टर त्या माऊलीजवळ, मावशी मी डॉक्टर असलो तरी अंतकरण आहे मला, मला आई आहे, धर्मसंकट आहे, 2 पैकी 1 जगल,
तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढतो. बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्यावेळेला ती तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. हे पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीन, आळंदी पंढरीची वारी, 12 दिवसाचं लेकरू झालं की तुळशीची माळ गळ्यात घालून द्यायची आजी. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर माळ घातली तेव्हा. आजी मेली हो डॉक्टर, पण तुम्ही विचारता म्हणून सांगते. माझ्या आजीची तुळशीच्या माळेची, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचं भय वाटत नाही. दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती, जो सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय कायद्याला घाबरली नाही. बरं का, मी आता इथे बसलेल्या मावल्यांना विचारतो, बरं का पवार साहेब, मावल्यांना खरं सांगा, माहेरचा आनंद कधी कुठपर्यंत? माहेर श्रीमंत का गरीब याच्यावर आनंद नाही, माय मेली का जिवंत याच्यावर माहेरचा आनंद असतो. नाहीतर 60 वर्षाची मुलगी असू द्या आणि 85ची आई, पण मुलगी गेली का तिथंच थांब, तिथंच थांब, तिथंच थांब, अंगणात थांब. म्हातारी घरात जाते, दुरडीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी, लेकीच्या डोक्यावरून उजवीकडे 1 तुकडा भाकरीचा, 1 डावीकडे तुकडा, दोन्ही हात तोंडावरून फिरवून कडकडा बोट मोडून माय आशीर्वाद देती सुखाची राय. मायचं वय 85 आहे आणि मुलीचं 60 आहे. आनंद सांगतो माहेरचा. मग आई मरण पावली, 6 महिन्याचा काळ गेला. रविदास वाटतं भावाच्या भेटीला जावं. बहीण येते, सायंकाळची वेळ, भाऊ फिरायला गेलेला, वहिनी चित्रहार बघते. ही पिशवी घेऊन दरवाज्यात उभी. 5 मिनिट, 10 मिनिट झाले. 11व्या मिनिटाला भावाच्या दरवाज्यात बहीण रडायला लागते. का? तिला 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायेची आठवण येते. पांडुरंगा, 10 मिनिट झाले, भिकारींसारखी उभी आहे, कोणी माझी पिशवी घ्यायला नाही. आता माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती, तोंडावरून हात फिरवून पिशवी घेऊन म्हटली असती सुखाची राय बेटा. बस तोपर्यंत आनंद आहे माहेरचा, जोपर्यंत आई आहे. आज सतीची आई, तिचं नाव प्रसूती. सादर भली मिली एक माता. आई प्रेमानं भेटली. सतीनं बघितलं शिवाला पूजेचं स्थान नाही. सतीनं सांगितलं, जो माझा पिता महादेवाला मानत नाही त्याच्यापासून झालेला देह मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. पण सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. तुलसीजी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पायी. ती पार्वती सहज संदर्भ आहे. पर्वत बाप आहे म्हणून पार्वती. बिल्लांचा राजा शबर होता, त्याची शबरी. राजा जनकाची जानकी, मराठी लक्षात घ्या, जनकाची जानकी, शबराची शबरी आणि पर्वताची, हा जमला आता, पार्वती. नाम पार्वती तनु पायी. रविदास पार्वती. हे सती जळून भस्म झाल्याचं कळालं महादेवाला. जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रकट झाला. भूतावेतायाची शना घेऊन वीरभद्र नामक गण निघाला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. भृगूच्या मिशा उपटल्या. सकल सुरण विधिवत फल दिना. आता शंकरजी एकटे. पार्वती श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चाललेली आहे
आणि श्रद्धा वाढली म्हणजे कारण भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. समानार्थी शब्द वाटत असले तरी सर्वांना सांगतो, श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा. आता हे समानार्थी आहे. अरे बरेचसे शब्द असे आहे, बेटा म्हणजे मुलगा, लडका म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा, काही फरक नाही. पण मजा सांगतो, पिताजी बंटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा, बंटवारे में खुश रहता वो बेटा, बंटवारे के बाद भी पिता को लड़ लड़के ज्यादा इस्टेट मांगता वो लड़का. और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, केवल हमें आप चाहिए, मैं जिंदगी भर आपकी सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते हैं पुत्र. लक्षात पुत्र. वा वा. कसं कुठून चाललं आपलं हे? श्रद्धा आणि विश्वास याच्यावर अर्धा तास सांगता येईल. कारण श्रद्धा स्त्रीलिंगी आहे, विश्वास पुल्लिंगी आहे. ती श्रद्धा, तो विश्वास. श्रद्धेमध्ये चढउतार आहे, विश्वास सारखा असतो. ज्या व्यक्तीवरचे आपली श्रद्धा आहे त्याचे गुण कळाले की श्रद्धा वाढते, दोष कळाले की श्रद्धा उतरते. मग माणसं म्हणतात कि हो जी वो फलाना बाबा आता था तो सभी को बुलाते थे, प्रसादी बांटते थे, ब्रह्मरुंद को बुलाते थे, पूजा करते थे, भोजन खिलाते थे, अब तो सामने से जाते बाबा तो प्रणाम भी नहीं करते आप. प्रणाम क्या, उसका मुंह भी नहीं देखूंगा. क्या हो गया, बाबा आहे का रे? म्हणजे दोष कळाले की श्रद्धा उतरली, गुण कळाले की वाढली. म्हणून चढ उतार आहे श्रद्धेमध्ये. विश्वास सारखा आहे. एकदा मम्मीनं पिंट्याला सांगू द्या, पिंट्या हे तुझं पप्पा, बस पूर्ण तालुका विरोधात गप्पा मारू द्या, पप्पा म्हणजे पप्पा. विश्वास सारखा असतो, लक्षात घ्या. आणि विश्वास हे अजन्मा तत्व आहे रविदास. विश्वास प्रत्येकाचा आहे, जनावराचा सुद्धा आहे. तुमचे अनुभव आहे, रात्री 12 वाजता एस टी स्टँडवर प्रवासी उतरला की स्टँडवरचं कुत्रं भुंकतं, ते भुंकलं की दुसऱ्या आळीतलं भुंकतं, मग तिसऱ्या आळीतलं भुंकतं, चौथ्या आळीतलं भुंकतं. अख्ख्या गावातले कुत्रे भुंकायला सुरुवात करतात. माझा प्रश्न आहे, का भुंकतात कुत्रे? तो प्रवासी सगळ्या कुत्र्यांनी तर बघितला नाही ना, फक्त स्टँडवरच्याच कुत्र्यांना बघितला. मग सगळे का भुंकतात? सगळ्या गावातल्या कुत्र्यांचा विश्वास स्टँडवरच्या कुत्र्यावर आहे. ज्या अर्थी ते भुंकतं त्या अर्थी कोणीतरी आलं. अरे जनावराचा सुद्धा विश्वास. हां, ठिकाणं बदलतील, त्याच्याबद्दल नाही, ठिकाणं बदलतील. 50,000 रुपये पगार झाला, निघाला, गुंडाने अडवलं, वड्यामध्ये लांबून चाकू दाखवले, पैशावर प्रेम असेल, मरायला तयार व्हा. त्याने 50,000 देऊन टाकले, घरी आला, रात्रभर झोपला नाही. रिपोर्ट द्यायची म्हणून तालुक्याला आला. म्हणलं आता हेअर कटिंग सलूनमध्ये दाढी करून घेतो बरं का. सकाळी 9 वाजता दाढी चालू आहे, नरड्यावर वस्त्र आहे, आरशातही पाहतो पुन्हा, तरी घाबरत नाही. आता त्याला मारायचा जर ठरला तर सलूनवाल्यानं जोरात दाबला वस्त्र, तर मरायला वेळ लागतो का? घाबरत नाही, उलट म्हणतो इकडची मिशी थोडी वर गेली ती खाली आणा, इकडची खाली आली वर जाऊ द्या. कोण? ज्याला रात्री 10 फुटाहून गुंडांनी चाकू दाखवले, 50,000 देऊन निघून गेला. आज सलूनवाल्याचा वस्त्रा नरड्यावर आहे तरी घाबरत नाही. का? रात्रीच्या चाकूवर विश्वास नव्हता, आजच्या सलूनच्या वस्त्र्यावर विश्वास आहे. ठिकाणं बदलतील. बात आहे, ठिकाणं बदलतील. कसं? भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्यामिना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम. पार्वती श्रद्धा आहे, वाढत चाललेली आहे. आणि एकदा श्रद्धा वाढली ना रविदास, संताला बोलवावं लागत नाही. आव नहीं आदर नहीं, नहीं नयनों से नयन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत मैन. संत तुलसीदासजी सांगतात, ज्या घरी तुम्ही गेला तो घरमालक बाहेर येत नाही, तुमच्याकडे पाहत नाही, नमस्कार नाही, या बसा म्हणत नाही, अशाच्या दाराला चुकून पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळ्या करा. आणि मेला तरी जन्मभर सोन्याचा पाऊस पडत असेल तर त्याच्या दारात जाऊ नका.
कुठे आव नाही आदर नाही नाही नयनों से नहीं उस घर मत जाइए. म्हणून जिथे श्रद्धा आहे संताला बोलवावं लागत नाही. एक संत हिमालयाकडे आले. नारायण यावरून कळलं तुम्हाला कोण आले. नारदजीला बसायला दिलं, पूजा केली. हिमालयाने सामोर आणून बसवलं पार्वतीला. हिमालय म्हणला, बाबाजी माझी मुलगी पार्वती नाव आहे, हिचं भविष्य सांगा. सब लक्षण संपन्न कुमारी, होई सतत पियई पियारी. सदा अचल यही कर अहिवाता, यही तेज सुपई पितु माता. होई पूज्य सकल जग माही, यही सेवत कछु दुर्लभ नाही. यही कर नाम सुमिर संसार, आत्रिय चढ़ी पतिव्रत असी धारा. शैल सुलक्षणा सुता तुम्हारी. अतिशय सुलक्षणी कन्या आहे. हिचं नामचिंतन करणाऱ्या सुद्धा पतिव्रता धर्माचं पालन करतील. साध्या गोष्टी असतात. साधी पण एक 4-2 गुण वाईट आहे. शेवटी सांगितलं, कोणताही भविष्यकार ज्योतिष्यकार तुम्हाला अनुभव आहे, तुमचा हात हातात घेतला, सुरुवात करतो, महाराष्ट्र फिरतो पाटील, असा हात नाही बघितला, पाटील खुश. पाटलाला वाटतं की आपला स्पेशलच केला ब्रह्मदेवानं, खुश करून टाकतं पाटलाला. तुम्ही कोणाच्याही कामात धावून जाता पण तुमच्या कामात कोणी येत नाही आणि एक कधीच कुठे जात नाही. पाटील तुमच्या दारातून कोणी विनमुख जात नाही. भिकारी मेला तर तुकडा वाढत नाही. तुमच्यासारखे उदार तुमच्या गावात नाही, याच्यासारखं कंजूस महाराष्ट्रात नसते. पण पटण्यासारखे मुद्दे. आणि मग शेवटी मागच्या 6 महिन्यापूर्वी एक विघ्न येऊन गेलं, पुन्हा 6 महिन्याने एक विघ्न येणार आहे. त्याकरता ग्रहशांती करावी लागणार आहे. 2100 रुपयाचा खर्च आहे. हे नंतर नारदाचं सांगतो. पहिलं चांगलं सांगितलं. सुलक्षणी कन्या आहे. इथं नामचिंतन करणाऱ्या मावल्या पतिधर्माचं पालन करतील. पण एक 4-2 गुण वाईट आहे. वाईट म्हणजे हिला जो पती मिळणार आहे, सांगा ना, ते तर महत्त्वाचं आहे बाबा. त्याचं काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला माय नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, शत्रू नाही, मित्र नाही, आणि त्याच्या अंगावर कपडा नाही. सांगा, हे बरं वाटेल का वर्णन जावयाचं? जरा दक्षिणा वाढून घ्या बाबा, पण चांगलं सांगा. ये कोई जबकी बातें नाही हिमालय हस्त असे रेश. पण हे ऐकता ऐकता पार्वती आईच्या डोळ्याला धारा आनंदाश्रूच्या. का? पार्वतीनं विचार केला, हे तर वर्णन महादेवाला जुळतं. म्हणजे याही जन्मी मला शंकरजीच पती मिळणार. कारण ज्याचा जन्म नाही, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, अरे एकच दैवत आहे महादेव. आता लहान मुलाला उठवतो, उठ रे, काय सांग, रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी, शाबास, बैस खाली. तू सांग कृष्ण जन्म श्रावण वद्य अष्टमी, बैस खाली. तुम्ही सांगा महादेव जन्म. मोठा मोठा पंडित गप्प बसतो. नाही तर आजचं रामायण संपल्यावर घरी जा, भिंतीवर व्यवस्था आहे. भिंतीवरी काल निर्णय असावे. चष्मा लावून 31 डिसेंबर पर्यंत पहा, सापडते का कुठं महादेव जन्म. अजन्मा तत्व आहे, ज्याचा जन्म नाही. कारण मायबापच नाही. सांग रे कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी. सांग रामाचे मायबाप दशरथ कौसल्या. तुम्ही सांगा महादेवाचे मायबाप 2-4 दिवसांनी सांगा. मातू पितू हिना असं वर्णन आहे. दक्ष राजाच्या घरी शंकरजी नवरदेव, बरं का रविदास,
आणि ते नवरदेवासोबत एक असतं रे हेल्पर. हा, त्याला वेगवेगळी नाव आहे. काय कलवरा. ते कपडे घेऊन उभं राहतं. खेडेगावामध्ये संडासची व्यवस्था नसेल तर डबडं घेऊन उसात तेच जातं. शेवया खायच्या वेळेला एकटंच खातं अर्ध. कलवरा. त्याची वेगवेगळी नावं आहे म्हणून कुठे कलवरा म्हणतात, कुठे वरदावा म्हणतात, कुठे सोकाण्या म्हणतात आणि पूर्ण विदर्भात लांडगा म्हणतात. नारदाला वाटलं आपलं लग्न होत नाही तर निदान कलवराच हो. बरं का पवार साहेब, नारद कलवरा झाले आणि महादेवराव नवरदेव दक्षाच्या घरी. आणि तिथल्या ब्राह्मण मंडळीने, हो ब्राह्मण काका, तिथल्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, दुल्हा राजा हमारे यहाँ का रिवाज है 3 पिढियों का नाम बोलना पड़ता शादी होगी. ज्याला बापाचं नाव नाही सांगत 3 पिढ्या कुठल्या सांगणार. कलवरा म्हणला, घाबरता का, मी आहे ना. काय सांगू बापाचं. बिरंची. बिरंची मेरा बाप है क्या. मुझे मालूम है बाप करने से बाप हो जाता है क्या. शादी से मतलब 2 मिनट के क्या होता है. ठीक है, मेरे पिता का नाम बिरंची है पंडित जी. हाँ, आप पिता के पिता का नाम बोलो. विचारलं. नारदजी म्हणले, आता विष्णू सांगा. विष्णू. विष्णू काय माझा आज आहे का. मला माहीत आहे, लाल होऊ नका रागानं, लग्नाशी संबंध आपल्याला काय घेणार त्यांना ठोकून. ठीक ठीक है पंडित जी, मेरे दादा का नाम विष्णु. धन्यवाद. एक पीढ़ी बाकी है. पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु, और दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. नारदाला विचारलं. नारदाने कानात सांगितलं, वेटिंगला 2च नावं होती, माझ्याकडची संपली, तुमचं तुम्ही घ्या बघून. आणि ते ब्राह्मण घाई करू लागले. जल्दी बोलो दुल्हा राजा, पिता का नाम बिरंची, दादा का विष्णु, दादा के पिता का नाम बोलो, शादी हो जाएगी. गुस्सा आ गया शंकर जी को. देखो पंडित जी, मेरे पिता का नाम बिरंची है, दादा का नाम विष्णु है, और दोनों का बाप मैं हूं. शादी करनी है तो करो, नहीं तो मुझे हैरान मत करो, मैं मेरे घर चले जाता हूं. मातू पितू हिना, हे वर्णन पार्वती आईनं ऐकलं, ज्याला मायबाप नाही, अजन्मातत्व आहे. नक्कीच हे वर्णन महादेवाला जुळतं. म्हणजे याही जन्मी मला शंकरजी पती मिळणार. हिला तपाला जावं लागेल. दुसऱ्या दिवशी माता पार्वती आपल्या पित्याची परवानगी घेऊन तपश्चर्येला जातात. रविदास खडतर तपश्चर्या केली. इथल्या आकडे सांगतो रे बाबा. कचुदिन भोजन बारी बतासा, किए कठीण कचुदिन उपवासा, बेलपाती मही परव सुकाई, 3 सहस्त्र सौ खाई. 3000 वर्षे पार्वतीनं बेलाचा पाला खाल्ला. नंतर पडलेला खाल्ला. मग पडलेला खाणं बंद केल्यावर अपर्णा नाव झालं. मुळे परिहरी सुकाणे उपर्णा उमय नाम तप भयो, अपर्णा देखी उमय तप खीन शरीरा, ब्रह्मगिरा भई गगन गंभीरा. काय 1000 वर्षे वायू, काय 1000 वर्षे पाणी, काय 1000 वर्षे पाला, काय 1000 वर्षे फळ. महाराज सगळे आकडे 1000 1000 1000 1000चे सांगता. लग्न कोण्या वयात झालं. अरे भाऊ, हिशोब त्याच्या मानाने लावायचा राजा. प्रत्येक युगामध्ये 1 शून्य आयुष्याचं कमी झालं. 1 शून्य. सत्ययुगात आयुष्य माणसाला 1,00,000 वर्षाचं होतं, 0 कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षे आयुष्य, पुन्हा 0 कमी झालं. द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य, पुन्हा 0 कमी झालं. कलियुगात 100. आता 100वर आलं. आपण सर्व मिळून पांडुरंगाला प्रार्थना करू की देवा, आता मात्र 0 कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग कधी करायचे. मी असं विचारतो, 100 ही मर्यादा आहे. माणसं 60-65 वर्षे जगतात आणि 65 वर्षे जगणारा माणूस छातीला हात लावून सांगतो पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. तुम्ही मान्य करता. अरे 65 वर्षेवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात पार्वतीचे 2-4 हजार वर्षे तपात जात असेल तर तुमचं माझं काय नुकसान आहे. हिशोब तसा लावायचा. आता तुलसीजी बदल करतात कथा. ज्या दिवसापासून सती जळून भस्म झाली होती
त्या दिवसापासून शंकरजी बैरागी झाले. एकांतात बसतात, नामचिंतन करतात, कुठे सत्संग करतात, कुठे भजनाचा आनंद घेतात. उदास आहे आता हे पा अतिपरिचयामुळे पवारसाहेब महत्त्व कळत नाही. इथे जेवढे आता लक्ष्मी नारायण आलेले आहे कथेला, आमची रामरायाच्या चरणी प्रार्थना राहील, शेवटच्या सासापर्यंत लक्ष्मीनारायणाचा जोडा असाच राहू द्या. महत्त्व कधी कळतं? ही संसाररूपी गाड्याचे 2 चाक आहे बरं का. शेतकऱ्याला विचारा, एक चाक गाड्याचं मोडलं की गाड्याची प्रतिष्ठा जाते. मग तो एका चाकाचा गाडा वाड्यापुढे उभा असतो. अख्ख्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसतात, फुपाट्यानं माखलेला. एकच चाक मोडलं तर चव गेली गाड्याची. तसं पती आणि पत्नी हे संसाररूपी गाड्याची 2 चाक आहे. पत्नीचं महत्त्व पत्नी गेल्यावर कळते. पत्नी ही केवळ पत्नी नसते. एक 5 मिनिट घेतोच. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. तिच्या भूमिका सांगतो मी. संकट काळामध्ये पतीला जेव्हा हिम्मत देत असते तेव्हा मंत्र्याची भूमिका आहे पवारसाहेब. मंत्र्याची. तिला माहिती आहे 8 दिवस झाले पतीचं जेवण कमी झालं. सावकार सारखा येतो, दररोज 2 वेळा येतो. काल तर जेवलेच नाही, आजही जेवले नाही, काल झोपले नाही. बारीक लक्ष पत्नीचं असते. पती सकाळी उठला, गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं. रविदास तरा 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 चालत पत्नी गोठ्यात आली. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही म्हणतो. अहो खिशात काय घातलं? सांगे ना. हिनच खिशात हात घातला आणि ती वस्तू काढली पवार साहेब, रोगोरची बाटली. बदलून काढा काय करताय? आत्महत्या. 2 दिवस झाले मी लक्ष ठेवून आहे. सावकार आलत काल. उद्या दुपारपर्यंत पैशाची सोय लाव म्हणला सावकार, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडी. म्हणला माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात. मी ठरवलं त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला. मी नागापूरची मनमाड परिसरातली मोलकरीण होईल, लाज लज्जा सोडील, धुणी भांडी करील आणि त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. याला मंत्री म्हणतात पत्नी. कार्येषु मंत्री. संकट काळात हिम्मत देत असते तेव्हा मंत्र्याची भूमिका आहे. कार्येषु मंत्री. करणेषु दासी. जन्मभर तुमची सेवा करते तेव्हा दासी आहे, ती अर्धांगिनी आहे. तुम्ही आजारी पडल्यानंतर रविदास कंबर दुखत असेल तर तुम्ही आईला म्हणू शकत नाही आई कमरेला झेंडू बाम लावून दे. बहिणीला म्हणू शकत नाही, सुनला नाही, मुलीला नाही, त्या लाजणार. पण आतून कडी लावल आणि पतीची सेवा करल, ती अर्धांगिनी आहे. करणेषु दासी, कार्येषु मंत्री, भोज्येषु माता. तुम्हाला जेवण घालते ना, पतीच्या आवडीनिवडीचे पदार्थ ताट वाढून पुन्हा पदार्थाचे भांडे जवळ घेऊन समोर बसते. आग्रह करू करू पोटभर जेवायला घालते तेव्हा पत्नी नाही आई आहे. अशा वेगवेगळ्या भूमिका. मी का सांगितलं हे? सती जळून भस्म झाली, शंकरजी उदास झाले. रामभद्र येतात, आपको विवाह करना होगा. एक बार देख लिया संसार, दोबारा नहीं देखने का बाबा. मेरी आज्ञा है तो सर पे रखता हो, सर पे मत रखो. सर पे गंगा बहती तो आज्ञा बह के चली जाएगी. ठीक है, हृदय में रखता हूँ, मैं विवाह करूँगा. भगवान शिवजी तारकासूर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात.
भगवान विष्णू म्हणाले तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे, त्यांची समाधी भंग करावी लागणार. मग त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. त्यांचं लग्न होणार, त्यांना मुलगा होणार, तो मुलगा जवान होणार, त्याच्या हातून तारकासूर मरणार. बाप रे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 9च्या आत घडणार. आता काय पाऊण तास राहिला, अजिबात शंका घेऊ नका. मग आता महादेवाची समाधी भंग करणे, महादेवाची समाधी भंग करण्याच्या उद्देशानं कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदल, वसंत ऋतूचं आगमन, फुलानं शृंगारलेल्या वेली, फळानं लदबदलेले वृक्ष, शीतल वायू, निर्मळ पाण्याचे झरे, मयुराचं नृत्य, हरण उड्या मारतात, कोकी पक्षाचं गाय. सबके हृदय मदनय विलासा नता निहारी नवई तरुसा का नदी उमगी अमृति कउदाई संगम करई तलाव तलाई. तलाव कामातुर भावनेनं एकत्रित येऊ लागले. जग असी दशा जडन के बरनी को कई सकळी सचेतन करनी पशु पक्षी नभ जल तलचारी भये कामत समय पिसारी. मदन यंग व्याकुल समनोका निशिदिनी नई अवलोकई मोका देव तनुज नर किन्नर व्याना प्रेत पिशाच भूत दैताना. इनके दसान कयो बखानी सदा काम के चेहरे जानी सिद्ध विरक्त महामुनि जोगी ते कामत भयो वियोगी. सभी पर प्रभाव, लेकिन शिवजी पर नहीं. तो कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, रंभा, बजाओ. बाजई ताल पखावत वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा. तबला नहीं, पखावत और वीणा. बाजई ताल पखावत वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंभा विकसुर नारी नवीना सकल यस बसर कला प्रवीणा. करई गान बहुतार तरंगा बहुविधि क्रीडई पानी पतंगा. कोई असर नहीं शिवजी पर. कामदेव को गुस्सा आया और गुस्से में आकर कामदेव बोल उठे, बंद करो. और चले जाओ. तुम्ही थांबा 8 तारखेपर्यंत. तिथलं झाले जाओ. आता दाट झाडाच्या पाल्यात लपून बसलाय कामदेव. देखी रसाल बिट बरसा का ते पर चढू मदन मन माखा. धनुष्याचा पुष्पबाणाचा पुष्पाचा धनुष्य. सुमन चाप निज सर संधाने अति रिस ताके श्रवण लगिताने. कानापर्यंत प्रत्यंच्या ओढली. बाण सुटला,
भगवान शिवजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला. महादेवाची समाधी भंग झाली. कौन आहे समाधी भंग करने वाला? कामदेव वृक्षाच्या फांदीत लपून बसलेला. भगवान शिवजींनी तिसरा नेत्र उघडला आणि तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला. तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का? कामाचा नंबर तिसरा आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. यामध्ये 3 क्रमांकावर काम तो जाळला तिसऱ्या नेत्राच्या द्वारा. दुसरं कारण, नेत्राच्या द्वारा कामाचा प्रवेश आहे. ज्या द्वारातून काम प्रवेश करतो त्या द्वाराच्या द्वारा जाळला. काम जळून भस्म झाल्यानंतर कामदेवाची पत्नी रती उतरल्या चेहऱ्यानं विलाप करीत रती बिन मानव एक रती को रती बिन मानव एक रती रती बिन रती बिन रती बिन मानव रती को रती बिन साधु रती बिन सत्य रती बिन बोलो रती बिन राजा रती बिन राजा रती बिन मानव रती बिन साधु रती बिन सत्य रती बिन जोर निस्तेज उतरल्या चेहऱ्यानं. रती, आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, शंकरजी म्हणाले. पण द्वापार युगात कृष्णपुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल. रती निघून गेली. महादेवाने कामाला जाळल्यामुळे जटा विखुरलेल्या होत्या. सर्व देवता महादेवजीच्या पुढे, अरे देवता लोग कतार में खड़े क्यों? बोले स्वर्ग में उदासीनता छाई बाबा, किसी की शादी बनती नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, सब उदास हो गया स्वर्ग. महादेवजी हसू लागले मनात. म्हणले हे पर्यायी बोलतात. असं नाही म्हणत की तुम्ही लग्न करा बाबा, मग तुम्हाला मुलगा होईल बाबा, मग तो तारकासुराला मारल बाबा, तारकासूर मेल्यावर आम्ही सुखी होऊ बाबा. हे मुद्द्याचं न बोलता उदासीनता छाई है शादी बनती नहीं असं पर्यायी बोलतात. महादेवजी हसून म्हणाले, अरे मुझे रामभद्र जी की आज्ञा है, करके विवाह करूंगा. बास तयारी सुरू झाली. जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव. नीट ऐका. एक शिवगण पळत पळत गेला, मोठा साप आणला, करकचून जटेला बांधला. दुसऱ्यानं एक मोठा साप आणला, तो गळ्यात घालून दिला. तिसऱ्यानं छोटे छोटे 2 साप ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं इंगळ्या जातीचे 2 विंचू आणले, ते कानात उलटे टांगले. एकानं हातात त्रिशूळ दिला. एकानं बैल आणून उभा केला. एकानं सर्वांगाला भस्म लावलं आणि काहींनी एक विनंती केली, मालक काय नाही रागावू नका भाऊ, तुम्ही लगेच रागावता. आम्ही म्हणत नाही तुम्हाला मनमाडला जाऊन सफारी शिवा, फक्त विनंती आहे कमरेला काहीतरी गुंडाळा. मैं वैसा ठीक हूँ, दिगंबर दुनिया जानते है, ये मेरा असली रूप है. ठीक आहे, या असली रूपात जर तुमच्या सोबत आम्ही सासूरवाडीला आलो तर आम्हाला बुंदी नाही खाता येत, लाता खाऊनच यावं लागेल. हो नाही करता करता 8:30 वाजता, आता काय अर्धा तास, वाघाचं कातडं गुंडाळायची परवानगी मिळाली. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेव बैलावर आहे. बाकीच्याच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ आहे. बाकीच्यांच्या गळ्यामध्ये लॉकेट, यांच्या गळ्यात साप आहे. बाकीचे हळद लावतात, यांनी भस्म लावलेलं आहे. आपण 4 गोष्टीचं चिंतन करू 4च मिनिटात. हरिदास, बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर. कारण बैल हे धर्माचं स्वरूप आहे. गाय पृथ्वीचं रूप आहे आणि बैल धर्माचं स्वरूप आहे. बैलाला 4 पाय आहे ना, तसे धर्माचे 4 पाय आहे. सत्य, तप, दया आणि दान. महादेवजी म्हणतात, मी नवरदेव आहे पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे, बैलावर. बाकीचे नवरदेव हातात तलवारी घेतात, तुमच्या हातात त्रिशूळ. त्याचं कारण आहे काम, क्रोध आणि लोभ
हे तिन्ही नरकाची द्वार आहे. यापासून सावध म्हणून त्रिशूळ घेऊन फिरतायत महादेवजी. काम, क्रोध आणि लोभ ही एकातून एक सहज शब्द आहे. काम पूर्ण झाला लोभाचा जन्म होतो आणि काम अपूर्ण राहिला क्रोधाचा जन्म. मूळ काम आहे. कल्पना करा, 3 दिवसाचा उपवासी आहे, पंक्तीला बसला, आता सुरुवात करणार. मालकाला, उठ, तुझ्या बापाचा अन्न आहे काय? उठून दिला त्याला. 3 दिवसाचा उपवासी आहे. त्यानं लाल डोळे केले. नात्याचा संबंध नव्हता, मालक उपवासी होतो म्हणून जेवायला बसलो होतो. हाकलून देता, ठीक आहे, संध्याकाळी स्टँडवर भेटा, मुडदाच पाडतो तुमचा. कामाची अपूर्णता जन्म क्रोधाचा आहे. बरं, काम पूर्ण झाला, मग हात धुवायच्या वेळेला म्हणतो, पाटील मस्त जमलं दुपारचं, पण असं संध्याकाळी कुठं असलं तर सांगा. म्हणजे संध्याकाळच्या जेवणाचा लोभ. कामाच्या पूर्णतेत जन्म लोभाचा आहे आणि कामाच्या अपूर्णतेमध्ये जन्म क्रोधाचा आहे. काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वारं. यापासून सावध म्हणून महादेवजी हातात त्रिशूळ घेऊन फिरतायत. बाकीचे नवरदेव लॉकेट घालतात गळ्यात, महादेवाच्या गळ्यात साप. याचं कारण आहे, संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर ती विपत्ती होऊन दंश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लग्न झाल्या झाल्या पती पत्नी जर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात दर्शनाला गेले तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून वापस येताना पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात. काय लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते, मी काय चमकत होतं काय? अहो, लक्ष्मीच्या गळ्यात काय चमकत होतं म्हणते. काय 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 करता का बैऱ्यावर घेता? लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते मी काय चमकत होतं. ते होय, ते लॉकेट होतं, लॉकेट. मग तेच म्हणते ना मी. काही पप्पाकडून पैसे बोलवते, काही माझ्याकडे, आणि पुढच्या पगारातले निम्मे तुम्ही द्या, आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही प्रेम नवरा बायकोचं असू द्या, तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही, त्या बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या. पुरं घर बाहेर येतं रस्त्यावर. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः विपद विस्मरण संपद नारायण स्मृति. शेवटचा मुद्दा. दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते हैं, आप भस्म लगा के क्यों निकले? शिवजी बोले, मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, मेरी मेरी काया मत कर मेरी मेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, मत तेरी मेरी मेरी, काया मत तेरी मेरी मेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी, काया नहीं तेरी नहीं तेरी. एक दो दिन की जिंदगानी है, तो
सगळ्या देवस्त्रिया हसू लागल्या नवरदेवाला पाहून. काय भाग्य असेल बिचारीचं, हे बैलवालं भेटणार आहे तिला. देव म्हणाले हसू नका त्याला, का लग्न त्याचं असलं तरी फायदा आपला आहे, ते आधीच गरम डोक्याचं आहे. ते म्हणतात मला हसता का, जा नाही लग्न करायचं. मग कोणाला होईल मुलगा, नाही झाला मुलगा तर मरतो का तारकासूर, झोपा नाही आम्हाला, हसू नका त्याला. शृंगी म्हणाले मालक, आपला समाज कमी असल्यामुळे हे देवता दबाव टाकतात आपल्यावर. मग आता आपला समाज वाढला पाहिजे. कितने बजे, 8:30. तो देखो श्रृंगी, दुनिया भर में जितने स्मशान है, घरी गेल्यावर हिशोब लावा. महादेवाचा समाज मनमाड तहसील में, नासिक जिले में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान है, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ. 9 बजने के पहले नागापूर जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण पोहोचली. तेही आपल्या आपल्या जाग भाईला मोबाईल करू लागला. हॅलो चलो नागापूर मारे किशान. शिवयनुशासन सुनिस बजाए, प्रभु पद जल दसी सती ननाए, नाना पारन नाना में जाबियस शिव समाज नितरेखा. कौ कही न विपुल मुख काहू, बिनु पद कर बहु बहु पद बाहू, विपुल नयन बहु नयन दीना, रिष्ट पुष्ट बहु अमित नकीना. आणि सर्व भूतांचं येणं झालं आणि सर्वांनी जय जयकार. नमः पार्वती पतये हर हर. मग देवतांचं लक्ष गेलं, ये पब्लिक कहाँ से आई. देवता म्हणले बरं झालं रे का, अरे आतापर्यंत पार्टी शोभत नव्हती, आता पार्टी शोभली. बैलवाला नवरदेव न पितांबरवाले देव होतो, पार्टी शोभत नव्हती. आता भूताची वरात आणि बैलवाला नवरदेव, आता जसं दुलं तशी बनी बराता. सर्वात पुढे देवता निघाले. शृंगी म्हणले मालक, लग्न तुमचं आहे का या लोकांचं आहे. माझं आहे. हे पुढे चालले ना, आपण माग जाऊ दे. का ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या त्यांना पुढे जाऊ दे. आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे. असं कोणतं गाव आहे स्मशानभूमी नाही, आपली सोय गावोगावी आहे, त्यांना जाऊ दे धर्मशाळेवाले. आणि मग सर्वांच्या समोर वेळ कमी असली तरी सर्वांनी हात वर करा. चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय प्रदेश. सर्वांनी म्हणायचं आहे वा वा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय. ओम हर हर. शाबास. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय. ओम हर हर भोले. लाजायचं नाही, सर्वजण म्हणा. नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः हर हर शिवाय. नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः हर हर बोले. ये बा